रायगढ़ के नागोठाणे स्थित रिलायंस इंडस्ट्री लिमिटेड में इतिहास रच दिया गया। कंपनी प्रबंधन और श्रमिक संघों के बीच हुआ 2025 का वेतन समझौता अब तक का सबसे बड़ा और ऐतिहासिक करार साबित हुआ। इस समझौते ने कर्मचारियों की वर्षों की उम्मीदों को पंख दे दिए, जिससे पूरे श्रमिक वर्ग में जबरदस्त उत्साह और खुशी की लहर दौड़ गई। रिलायंस टाउनशिप वृंदावन में आयोजित पत्रकार वार्ता में श्रमिक नेता साधुराम मालुसरे, दीपक भाई रानवडे, विकास चावरकर और लक्ष्मण खाड़े समेत यूनियन पदाधिकारियों ने दावा किया कि इस एग्रीमेंट के तहत कर्मचारियों को न सिर्फ पर्याप्त वेतन वृद्धि मिलेगी, बल्कि उन्हें बेहतरीन चिकित्सा सुविधा, बच्चों को मुफ्त शिक्षा, बोनस, महंगाई भत्ता और सेवा शर्तों में भी बड़े फायदे दिए जाएंगे। सभी ट्रेड यूनियंस की एकता इस सफलता की चाबी साबित हुई। श्रमिकों को कंपनी में उनके हक का सम्मान मिला। इस एग्रीमेंट ने साफ कर दिया कि रिलायंस नागोठाणे आज भी श्रमिक हितों को सर्वोच्च प्राथमिकता देती है। पत्रकार वार्ता में यह भी कहा गया कि स्थानीय लोगों, भूमिधारकों और प्रकल्पग्रस्तों को उनकी योग्यता और कौशल के अनुसार स्थायी रोजगार देने की नीति को कंपनी भविष्य में भी जारी रखेगी। यह समझौता सिर्फ वेतन वृद्धि नहीं, बल्कि एक संदेश है। जब यूनियंस एक होती है तो आवाज बुलंद होती है और न्याय मिलता है। 1989 से अब तक की परंपरा को बरकरार रखते हुए इस साल फिर श्रमिकों को मिला सुनहरा तोहफा और यूनियन पदाधिकारियों को मिल रही है बधाइयां। चारों ओर हो रही है प्रशंसा की गूंज। रायगढ़ से न्यूज फर्स्ट के लिए धम्मशील सावंत की रिपोर्ट। रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर हा जो करार झाला ह्यावेळचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे, उत्साहात आहे। याचं कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना, त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं। ही पहिली वेळ आहे की कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही, कोणत्याही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं। अगदी 99% जे काही आमच्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतच यापुढेही राहावं। येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला पीव्हीसी प्रकल्प, त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील, कामगारांचं सहकार्य राहील। पण त्या ठिकाणी एकच आमची आठवण ठेवावी की तिथे जे भरले जाणारे कामगार आहेत ते स्थानिक असावेत। अर्थात क्वालिफिकेशन जे हवे तेच तुम्ही घेणार आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याचं क्वालिफिकेशन त्यांना मिळण्याकरता तशी तजवीज व्यवस्थापनाने करावी आणि ते मग स्थानिक प्रकल्पग्रस्त गावं असो, त्यानंतर तहसील असो ह्या प्रकल्पाचा, नाहीतर जिल्हा रायगड, ह्याच्यामधलेच जास्तीत जास्त कामगार घेतले जावे अशी आम्ही आशा व्यक्त करतो। आणि या कराराबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं वरिष्ठ नाव घ्यायचं म्हणजे वनमंत्री महाराष्ट्राचे गणेशजी नाईक साहेब यांचं पण मार्गदर्शन कायम आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। तसेच अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांचंही मार्गदर्शन आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। त्यांच्या आशीर्वादामुळेच हा करार यशस्वी पार पडलाय, एवढंच मी सांगतो। माझ्या आता बऱ्याच सहकार्याने एकंदर हा जो झालेला अतिशय लाभदायक आर्थिकदृष्ट्या कामगारांच्या भरभराटीचा जो करार बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल मी समाधानी आहेच। मला एक त्यातलं जास्ती समाधान असं वाटतंय की आतापर्यंत जे करार झालेले आहेत सन 2025चे, ह्या प्रत्येक करारामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही IPCLच्या काळामध्ये 1995 सालापासून करार करत आलेलो आहोत। तोपर्यंत आम्ही तिन्ही पदाधिकारी, वरिष्ठ सहकारी, नेते म्हणणार नाही मी माझ्या याचे, पण आम्ही वरिष्ठ पदाधिकारी सहकारी, मी स्वतः दीपक भाई आणि मालुसरे भाई हे आम्ही सहभागी होत होतो। आणि हा आत्ताचा हा एक करार आहे झालेला, हा करार आमच्या ज्या काय आम्ही टीम तयार केल्या ह्या सर्व कालावधीमध्ये आम्ही जी काही आमची पदाधिकाऱ्यांची निवड केली 7 संघटनांची, या 7 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टेबलवर व्यवस्थापनाशी जो वैचारिक लढा दिला, वैचारिक लढा देऊन त्याच्यातनं त्यांनी जे यश पदरात पाडलं आणि आत्ताच आपण सर्व वक्त्यांकडनं किंवा सहकाऱ्यांकडनं ऐकलं की अतिशय आत्तापर्यंतच्या करारामधला सगळ्यात जास्ती लाभदायक आणि आर्थिक भरभराटी करणारा करार। तर मला स्वतःला व्यक्तिगत याचा खूप आनंद आणि समाधान आहे की ही आमची सर्व टीम ही आता तयार झालेली आहे। अजूनही त्यांच्या चांगल्या काही नोकरीचा कालावधी शिल्लक आहे, येणारा पुढील करार सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतील।
आणि हा सगळा करार करत असताना किंवा झालेला असताना प्रत्यक्षरित्या कामगार संघटनांनी जे त्यांचं कौशल्य दाखवलं आणि कामगार संघटनांचं अस्तित्व अबाधित राखून व्यवस्थापनाबरोबर हा जो करार केलाय त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे आणि याबद्दल मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.